श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आज दिवाळी पाडवा ते पांडव पंचमी म्हणजे 18 नोव्हेंबर शनिवार पर्यंत आपल्याला एक सेवा करायची आहे। ही सेवा स्पेशली लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। समजा तुमचा एखादा व्यवसाय आहे, तो व्यवसाय चांगला चालत नाहीये, तुम्हाला सारखी धनहानी होत आहे, धनप्राप्तीचे मार्ग खुले होत नाहीयेत, पैसा येतो पण तो घरामध्ये टिकत नाहीये, किंवा तुमच्या मुलांना तुमच्या मिस्टरांना नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटतंय पण त्यांची प्रगती काही होत नाहीये, चांगल्या चांगल्या संधी अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळत नाहीये, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। एकंदरीत काय की प्रत्येक घरातील कुलस्त्रीने जर हा उपाय केला तर त्या प्रत्येक घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर्य चहू बाजूने जे आपण म्हणतो ना की धनप्राप्तीचे द्वार खुले होणं, मार्ग खुले होणं ते होऊ लागेल। म्हणजेच काय बघा की आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय पण आपल्याला त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये। हा उपाय काय करेल, ही सेवा काय करेल की आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम करेल। कुठेतरी आपलं दुर्भाग्य आपलं पाठ सोडत नाहीये, पिछा सोडत नाहीये, ते दूर जाईल आणि सौभाग्याची साथ आपल्याला मिळेल। म्हणजे काय की योग्य तो मोबदला नशिबाची साथ आपल्याला मिळेल। त्यामुळे अगदी प्रत्येकाने हा उपाय करा आणि यासाठी खूप काही अगदी 5 ते 10 मिनिटांची ही सेवा आहे। त्यामुळे प्रत्येकाने फक्त 5 दिवसांची ही जी सेवा आहे ती आवर्जून करा। फक्त पिरियड्स असेल, सुतक असेल तर करू नका। तुम्हाला पिरियड्स असतील तर घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरीही चालेल। अतिशय प्रभावशाली महालक्ष्मी मातेची ही सेवा आहे, त्यामुळेच परत सांगतेय की आवर्जून करा। यासाठी या सेवेसाठी आपल्याला काय लागणार आहे तर 5 लवंगा लागणार आहेत, समोर फूल असणाऱ्या 5 लवंगा घ्यायच्या आहेत, समोर फूल असणाऱ्या, आणि 5 दिवस रोज नवीन लवंगा घ्यायच्या आहेत। आता आज पहिल्या दिवशी पाडव्याच्या दिवशी 5 लवंगा घेतल्या, त्याच रोज घ्यायच्या नाही। आज 5 नवीन लवंगा, उद्या 5 नवीन लवंगा, परत 5 नवीन लवंगा, अशा पांडव पंचमी पर्यंत म्हणजे 18 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर ही सेवा जी आहे ती तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाली की त्या वेळेमध्ये आपण बसून केली देवघरासमोर तरीही चालेल, किंवा तुम्ही संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ आहे, आपण म्हणतो बघा की 6:30 ते 7:30 माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो, तर या वेळेमध्ये तुम्ही जर ही सेवा केली तर तरी पण खूप उत्तम आहे। पण ही सेवा जी आहे ती देवघरासमोर बसूनच करायची आहे। देवासमोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी, आणि शक्य असेल तर हे 5ही दिवस तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल, तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा टाक असेल, यांना आपल्याला गजरा अर्पण करायचा आहे आणि हे 5ही दिवस काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्याला यांना दाखवायचा आहे। आवर्जून ही सेवा झाल्यानंतर दाखवायचा आहे। आता करायचं काय आहे की वेळ सांगितली त्या वेळेला 5 लवंगा ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। उजव्या हातामध्ये आपण या लवंगा घेतल्या की अशी मूठ बांधून आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आणि 5 वेळेस आपल्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हणजे आज पाडव्याच्या दिवशी तुम्ही संकल्प करा की कशासाठी माझा उद्योगधंदा व्यवसाय चालू दे किंवा काय कशासाठी तुम्ही ही सेवा करत आहात। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता, त्या पद्धतीने संकल्प करू शकता। 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत संकल्प कसा करावा याचे। संकल्प करायचा आणि 5 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा तुम्ही युट्यूबवर टाका, तुम्हाला मिळून जाईल। गुगलवर तुम्हाला PDF मध्ये मिळेल। अगदी म्हणजे तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटं महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी लागेल। शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे, 2 मिनिटं लागतील, पण याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। त्याच्यामुळेच म्हटलं अगदी 10-15 मिनिटांची सेवा आहे, तुम्ही आवर्जून करा। 5 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं लवंग आपल्या मुठीमध्ये धरून, आणि 5 वेळा म्हणून झाल्यानंतर जी काही आपली मनोकामना आहे ती आपल्याला बोलायची आहे। आणि तुमच्याकडे जे आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं श्रीयंत्र आहे किंवा मूर्ती आहे, फोटो आहे माता लक्ष्मीची कुलदेवीची, त्यांच्या चरणाशी या लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत। तुम्ही आता आज सकाळी ही सेवा केली तर पुढचे 5 दिवस तुम्ही सकाळीच करा। आज तुम्ही संध्याकाळी सेवा केली तर पुढचे 5 दिवस तुम्ही संध्याकाळीच करा। आता आज हा व्हिडिओ लेट आलेला आहे, आज तुम्ही संध्याकाळी केली तर उद्या समजा तुम्ही सकाळी केली तर मग पुढचे 2-3 दिवस सकाळीच करा, पण आज सकाळी उद्या संध्याकाळी, आज सकाळी उद्या संध्याकाळी अशा पद्धतीने करू नका। आता पांडव पंचमीच्या दिवशी ह्या सगळ्या 5 5 5 5 5 म्हणजे 5 5 25 ज्या लवंगा आहेत त्या आपल्या
कुलदेवी समोर राहिलेल्या असतील. आणि रोज आता देवपूजा करताना आपण मूर्ती वगैरे उचलतो, स्नान अंघोळ घालतात, त्या लवंगा तिथेच राहू द्यायच्या आणि मूर्ती तिथे जागेवर ठेवायची. आता पांडव पंचमीच्या दिवशी ह्या ज्या सगळ्या लवंगा आहेत त्या परत आपल्या सगळ्या लवंगा, ज्या 25 साचलेल्या लवंगा आहेत त्या सगळ्या आपल्या हातामध्ये धरायच्या. म्हणजे 5व्या दिवशीची सेवा करायची. 5 लवंगा हातात धरून ती सेवा करायची. 5 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. त्या लवंगा आपल्याला त्या देवीच्या चरणी अर्पण करायच्या. त्यानंतर त्या सगळ्या 25 लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या. परत आपल्याला तुम्हाला जर शक्य असेल तर 25 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. पण ते शक्य नसेल तर कमीत कमी 5 वेळा तरी आपल्याला परत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. जी काही आपण कशासाठी ही 5 दिवस सेवा केली तर ते परत बोलायचं की यासाठी मी ही सेवा केलेली आहे. आणि या ज्या लवंगा आहेत, तुम्ही जर कुबेर पोटली बनवली असेल तर त्या कुबेर पोटलीमध्ये या लवंगा टाकायच्या. मनोकामना बोलून तुम्ही अष्टलक्ष्मी कलश तयार केलेला असेल, जो की मी तुम्हाला सांगितला होता बघा आपल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तयार करायला, त्या अष्टलक्ष्मी कलश मध्ये या लवंगा टाकायच्या. आणि हे दोन्ही तुम्हाला करायचं नसेल तर एका लाल कपड्यामध्ये बांधा. ह्या तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही ह्या एका लाल कपड्यामध्ये बांधा, आपल्या देवघराच्या आजूबाजूला ठेवा. आणि जेव्हा कधी तुम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जाल, अंबाबाईच्या दर्शनासाठी जाल, तेव्हा तिथे मनोकामना बोलून या लवंगा ज्या आहेत तो कपडा सोडून तुम्ही तिथे अर्पण करू शकता. या पद्धतीने ही सेवा करायची आहे. धनप्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. श्री स्वामी समर्थ.